नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर बांधवांचा भव्य पायी मोर्चा आज नाशिक शहरातून मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी आंदोलनकर्त्यांनी ध्वजवंदन करत आपल्या आंदोलनाची सुरुवात केली। त्यानंतर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत हे शेतकरी आणि आदिवासी बांधव मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत। या लॉंग मार्चमध्ये तब्बल 30 ते 40 हजार आदिवासी शेतकरी शेतमजूर सहभागी झाले। कर्जमाफी, जमीन हक्क, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, हमीभाव आणि शेतीविषयक प्रश्नांवर सरकारनं ठोस निर्णय घ्यावेत अशी त्यांची मुख्य मागणी आहे। नाशिकमधून निघालेले हे लाल वादळ लवकरच मुंबईत दाखल होणार आहे। राज्य सरकार या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शेतकरी शेतमजुरांच्या या एल्गारानंतर सरकारची भूमिका काय असणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।